सो हॅलो गाईज, जसं की तुम्हाला माहिती आहे माझ्या बड्डेची मी खूप दिवस झालं तयारी करत होते आणि ऑलमोस्ट 6 तारखेला माझा बड्डे झाला. आणि त्याच्यानंतर मी बड्डेच्या दिवशी तर इतकी बिझी होते, मला टाईमच नाही भेटला कुण्या पण गोष्टीसाठी. सो हे माझं आफ्टर बड्डे दुसऱ्या झाल्या दिवशीचा व्हिडिओ आहे. आणि मी बड्डेच्या दिवशी तर ह्यांना मी पार्टी नाही देऊ शकली बिकॉज मला 4 केक कापायचे होते, म्हणून मी पण बिझी होती आणि माझे ग्रुप पण बिझी होता. सो गाईज, बड्डे झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी मी ह्यांना पार्टी करायला घेऊन आलेली, जे की मी बड्डेच्या दिवशी नाही करू शकली होती. सो गाईज, हे इतके दुरून माझ्यासाठी आले आणि माझ्यासाठी सरप्राईज ठेवले, माझ्या फॅमिली पण आणि ह्या लोकांनी पण, फ्रेंड्सनी पण, म्हणून मला ह्यांना पार्टी द्यायची होती. सो मी ह्यांना पिझ्झा पार्टी दिली आणि हे लोक खूपच खुश झाले. आणि त्याच्यानंतर आमची प्लॅनिंग चालू होती की आम्ही लोक मॉलला जावावे, बट तोपर्यंत आम्हाला खूपच उशीर झालेला नेक्स्ट डे पण, बिकॉज आम्ही लोक उन्हाच्या नंतरच दुपारीच आम्ही बाहेर निघालो पार्टी करायला. आणि लेट झाल्यामुळं आम्हाला मॉलला जाणं तर कन्फर्म झालंच नाही. मग आम्ही खूप कन्फ्युज्ड होतो, आम्ही लोक कुठे जायचं आणि कुठे फिरायचं. सो ऑफकोर्स आपण मुंबईकर आहे तर एक जागा तर अवेलेबल असतेच. सो गाईज, खूप विचार करण्याच्या नंतर आमचं डिसाईड झालं की आम्ही लोक फायनली जाणार आहोत मरीन ड्राईव्ह. आणि इतका मोठा ग्रुप होता, त्याच्यामधून 4 जण गेले, लाईक माझी फॅमिलीमधली माझी बहीण गेली, ती नाही येऊ शकली. सो त्याच्यानंतर आम्ही निघालो मरीन ड्राईव्हसाठी आणि खूपच खुश होती माझी फ्रेंड आणि स्तुती. हो, तुम्ही तर विचार करतच असाल की इतक्या रात्री मुली फिरणं सेफ नाही आणि नाईट आऊट मुलीनं करणं सेफ नाही. ऑफकोर्स तुमचे विचार पण चांगलेच आहेत, बट आपली मुंबई आहे ना, तिथे आपल्याला काही भीती नसते. सो गाईज, तुम्ही बघू शकता हे रात्रचे 10:30 वाजलेले आणि इतके सारे लोक पण होते तिकडं. आम्हीच नव्हतो, आमच्यासारख्या खूप मुली तिकडे होत्या. आणि स्टेशनला पोचल्यानंतर ऑफकोर्स आम्ही टॅक्सी कुठे आहे शोधत होतो. आणि जसं की आम्ही अगोदर पण गेलतो, आम्हाला सर्व गोष्टींचं नॉलेज होतं, टॅक्सी कुठे आणि काय आहे ते शोधायची जरूरत नाही लागली. तर आम्ही डायरेक्टली टॅक्सीकडे गेलो आणि टॅक्सीवाल्याला विचारलं. ते बोलले की इतका प्राईस सांगितले आणि त्याच्यानंतर आम्ही ऑफर पण केलो त्यांना, तर त्यांनी आम्हाला फक्त 20 रुपये कमी केले आणि आमचा पूर्ण ग्रुपनी एक टॅक्सी बुक केलं आणि आम्ही लोक निघालो मरीन ड्राईव्हला. आणि जे व्ह्यू होता टॅक्सीमधून बघायचा अलग लेवलचा होता, खूपच भारी वाटत होतं गाईज. आणि त्याच्यानंतर फायनली आम्ही लोक पोचलो आहे मरीन ड्राईव्ह. सो गाईज, तुम्हाला वाटत होतं की मुली बाहेर गेलेत आणि नाईट आऊट मुली नाही करायला पाहिजे, बट तुम्ही बघू शकता की मरीन ड्राईव्हचा व्ह्यू आणि मरीन ड्राईव्हला किती लोक मुंबईचे नाईट आऊटसाठी या असं कॅज्युअली वॉक फिरण्यासाठी येतात. सो गाईज, आम्हीच नव्हतो, खूपच सारे लोक तिकडं आलेले, जसं की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहेत. समुद्राचा व्ह्यू बघून तर खूपच भारी वाटत होतं. अगदी हवा इतकी चालत होती, थंड थंड आणि खूपच मस्त वाटत होतं. बट त्यामध्ये जे आले होते तिकडे सिंगर लोक आणि इतके चांगले सॉन्ग गात होते, मी तुम्हाला दाखवते. आणि मी आणि माझी मैत्रीण खूप साऱ्या रील्स पण काढलो यूट्यूबसाठी आणि इन्स्टासाठी. आणि जे सिंगर लोक बसून तिकडे गाणं बोलत होते, ते गाणं इतकं चांगलं गात होते, असं वाटत होतं कोणचा स्टार येऊन गाणं बोलत आहे. आणि आम्हाला असं वाटत होतं आम्ही मरीन ड्राईव्ह नाही, कुठे मेल्यामध्ये या कुठे अशा जागी गेलं जिथे मोठा फंक्शन चालू आहे. बिकॉज तिकडे रील्स बनवायला पण खूप लोक आलेले आणि गिटार घेऊन पण खूप सिंगिंग करत होते. आणि फॅमिलीज पण फिरायला आलेली, फ्रेंड्स पण फिरायला आलेली आणि कपल्स पण खूप सारे बसलेले होते. सो गाईज, मरीन ड्राईव्हला गेलेला हा एक्सपिरियन्स तर खूपच चांगला होता. आणि तुम्हाला पण जायचं तर तुम्ही पण तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला सर्वांना घेऊन जाऊ शकता. बट तिथे असं काही नाही आहे की फक्त कपलसाठी या मुलामुलींसाठीच आहे, तर सर्वजण तिथे येऊन बसतात. अगर तुम्ही मुंबईचे आहे तर तुम्हाला माहीतच असेल, आणि अगर तुम्ही मुंबईचे नाही आहे तर तुमच्यासाठी आहे की तुम्ही सर्वच मिळून जाऊ शकता. सो गाईज, आम्हाला तर खूपच आवडलं इकडे.
वेदर आणि ऑल सर्व बघून. आणि महत्त्वाच्या डिटेल्स म्हणताना तुम्हाला मरीन ड्राईव्हची टायमिंग काढूनच जावं लागेल, बिकॉज आपण जातो नाईट आऊटला म्हणून. बट तिथे गेले तर तिकडं स्टेजसाठी ऑफकोर्स खूप कॉस्टली असणार, म्हणून आपण स्टेसाठी तर काही घेऊ नाही शकणार. बट तिथे तुम्हाला मरीन ड्राईव्हची जी जागा आहे त्याच्यापासून दूर खूप मुलं मुली या जे पण जातात फिरण्यासाठी नाईट आऊटसाठी ते बसून राहतात 4 वाजेसकुन्या उघडूचेसकुन्या. सो गाईज जे टायमिंग आहे बंद व्हायचा तो आहे 1 ते 4पर्यंत. तर 1 ते 4पर्यंत आपल्याला कुठेतर बाहेर जाऊन बसावं लागतं आणि 4ला नंतर तुम्ही येऊन तिथं बसू शकता. सो गाईज आमचं तर मरीन ड्राईव्ह बघून झालं आणि मरीन ड्राईव्हमध्ये आम्ही खूप एन्जॉय केलो, फोटोज काढलो, व्हिडिओज काढलो, रील बनवलो आणि यूट्यूबसाठी पण मी तुमच्यासाठी ब्लॉग काढला. सो गाईज माझा तर हा मरीन ड्राईव्हचं नाईट आऊट संपला आहे. आणि अगर तुम्हाला माझा हा मरीन ड्राईव्हचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल. बाय बाय.